गणा तुला आठवते का रे, शाळेत असताना आपण या तलावावरती यायचो. होय होय, आणि तुम्हाला दररोज म्हणायचंस मी आज अभ्यास करणार, आणि शेवटी येऊन तू पाण्यात दगडच मारत बसायचास. अरे आणि तूच तर म्हणायचा पाणी जितकं खोल तितकं गणित सोपं. आणि मग मास्तरांना बघितले की आपण पळायचो. आजही पळतोय, फक्त फरक एवढाच आहे, तेव्हा मास्तरांपासून आणि आता जबाबदारीपासून. शाळेत किती मस्त होतो ना रे, ना टेन्शन ना फ्युचर प्लॅनिंग. हो रे, तेव्हा फक्त एकच टेन्शन होतं की आईला कळू नये म्हणून की वाहत्या तलावात पडलोय. आणि तुझं बुटी अजून तलावातच असेल ना रे. अरे गप्प बस, तो बोट नाही, माझं बालपण आहे तिथे. हॅलो, अगं साक्षी कुठे आहेस तू? मी आले इथे, तू दिसतच नाहीयेस मला. तू ना आज पण लेट करणार. लेट नाही, वेळेतच आली आहे मी. तू तिकडे तिकडे बघण्यात बिझी होतीस म्हणून मी तुला दिसलेच नाही. चल ग आता, उशीर होतोय. पल्लवी कुठे राहिली? अजून पत्ता नाही मॅडमचा. पल्लवीचं तुला माहित आहे ना, 5 मिनिटं म्हणजे अर्धा तास. ती डायरेक्ट मंदिरातच येईल. चल आपण निघूया. बघ, आपण पोहोचलो पण, आणि ह्या मॅडमांचा अजून पत्ताच नाही. आता ही येऊपर्यंत लेक्चर मिस व्हायचं. अगं नाही होत. चल चल मग जाऊन आपण दर्शन घेऊया. हा, दर्शन घेऊया आणि थांबूया. हा, आल्या बघा मॅडम. एवढा का ग लेट? आम्ही वाट बघून आलो दर्शनात. अगं बाप्पासाठी फुलं आणायला गेलेले, तर कुठं भेटतच नव्हते. शेवटी भेटली. पण सॉरी हा, माझ्यामुळे लेट झालं. देवा, आजचं लेक्चर तरी वाचव रे बाबा. आणि देवा, हिची लेट येण्याची सवय पण बदल रे. अगं, देवासमोर तरी माझी तक्रार करू नका. मग वेळेवर ये ना, रोज आम्हीच वाट बघायची. माहितीये ग, पण आज मनच लागत नव्हतं. बाप्पाला भेटल्याशिवाय कॉलेजला जावंसच वाटत नव्हतं. तुझी ही एक गोष्ट खूप आवडते मला. ही गडबडीत असली तरी देवाला विसरत. बर चल, दर्शन झालंय, आता लेक्चर सुरू होण्याआधी पोहोचूया. हो, चला चला. उद्यापासून मी वेळेवर येणार हा, पक्का. हे वाक्य आम्ही किती वेळा ऐकले माहितीये का? ए पल्लवी, आज काहीतरी वेगळीच दिसतेस. हो, बाप्पाचा आशीर्वाद असावा. अरे हा रस्ता सामसून दिसताय, इथे का बरोबर वाटत नाही. अरे गप रे, विकीबा येणार म्हणल्यावर रस्ता पण बघ ना कसा सामसूम आहे.
हॅलो, कुठं आहे? आलोच. अरे गण्या, मला भीती वाटायला लागल्या. तू कोणी दिसणं झाले. अरे तू गप चल रे. काय इकडे एवढ्या लांब बोलवलेस? काय काम आहे एवढं मोठं? तो रस्ता बघतेस का? आवाज गेला तर परत येत नाही, माणूस गेला तर आठवण सुद्धा राहत नाही. हा ना, बोला की. कुठं आहेस रे? हा काय नाही, जरा किरकोळ एक मॅटर होता. हात बाहेर काढला का? हा अजून नाही, एकदा निघाला की परत माघार घेणार नाही. आज नको. मॅटर वाढतोय अण्णा, थांबलं तर माझंच नाव हलकं होईल. शांत बस. टप्प्यात आला की योग्य ते कार्यक्रम करू. हम्म. विनयाकडे फोन दे. हा बोला की. अण्णा म्हणतात योग्य वेळ येतात. म्हणजे आज नको, उद्या नको, कधीच नको. आई आता काय मॅटर करायला नको. आता विषय केला तर लय मोठा विषय होऊन जाईल. अण्णामुळे ग बसायला लागते, नाहीतर यासनी दाखवू लागते. जाऊ दे भाई, एक दिवस वाघान शिकार केल्या म्हणून तो काय वाघ राहत नाही. होय होय भाई, थोडा संयम ठेवून नंतर परफेक्ट नियोजन लावा त्यांचं. आता नियोजन नाही, डायरेक्ट टप्पा. कॉलेज सुरू झालं, पण आता घरच्यांना वाटतं सगळं लगेच बदलणार. अरे हो ना, पहिल्याच दिवसापासून अपेक्षा. तिला आपल्याकडे डिग्रीपेक्षा टेन्शनच जास्त आहे. पहिला दिवस कसा गेला रे? नवीन वाटतं रे सगळं. थोडी भीती पण आहे, थोडी आशा पण आहे. सगळे मोठे मोठे प्लॅन करत होते, हे करणार ते करणार. हा तलाव पण बघ ना, वरून किती शांत दिसतो. कोण आतून खोल किती आहे कोणाला माहित. आपण पण तसेच आहोत. कॉलेज सुरू झाले, खोलात काय आहे ते आता वेळ दाखवेल आपल्याला. तुझ्यावर तर घरच्यांचं प्रेशरच जास्त आहे. हो रे, आई म्हणली शिक, पण स्वतःला कधी विसरू नकोस. हा माझा पहिला दिवस आहे आणि ही पहिली संधी आहे. ती मी कधीच वाया घालून देणार नाही. पहिला तुझं कॉन्फिडन्स म्हणून वाटते तू काहीतरी वेगळंच करणार आहेस. नाही रे, एकट्याने नाही, आपण सगळ्यांनी मिळून करायचं. अरे देवा, आजचं लेक्चर काहीच कळलं नाही. डोकं गरगरतंय. कळायचं असतं तर आपण इथं नसतो, क्लासमध्ये असतो. काय ग, आता का शांत झालीस? मंदिरात एवढी भाऊक, इथे मात्र चूप. काही नाही ग, आज जरा मन जड वाटतंय. का? काय झालं? घरी काय प्रॉब्लेम आहे? नाही ग, घरी काही प्रॉब्लेम नाही. पण कधी कधी असं वाटतं ना, सगळं व्यवस्थित चाललं, पण आतून काहीतरी कमी आहे. असं सगळ्यांनाच वाटतं कधी ना कधी. म्हणूनच तर आपण एकत्र आहोत. तू एकटी नाहीयेस. म्हणूनच तुम्ही दोघी मला आवडता. माझं न बोललेलं पण समजून घेता. हे बघ, सगळ्यांचं कॉलेज लाईफ किती मस्त चाललेलं दिसतंय. दिसतं तसं नसतं. प्रत्येकाचं आपापलं स्ट्रगल असतं. पण हे क्षण भारी आहेत. लेक्चर बंद करून मित्रमैत्रिणींसोबत गार्डन मध्ये बसणं आणि पुढे जाऊन हे क्षण आठवणं. तेव्हा म्हणू आपण किती फालतूपणा करत होतो. चला, आता ठरवले, जे आहे ते मनापासून जगायचं आणि वेळेवर यायचं.